बडनेरा परिसरात शासनाच्या आरोग्य उपक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। माता आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे। आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र समोर आलेले आहे। शासनाच्या आरोग्य उपक्रमांतर्गत बडनेरा परिसरात विशेष लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली आहे। या मोहिमेत माता व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध लसींचा लाभ घेतलाय। आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या मोहिमेदरम्यान नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले। बालकांचे आरोग्य सुरक्षित राहावे तसेच विविध आजारांपासून संरक्षण मिळावे याकरिता वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली आहे। लसीकरण केंद्रांवर माता बालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। लाभार्थ्यांची नोंदणी, तपासणी आणि लसीकरणाची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली। या मोहिमेकरिता शहरी आरोग्य केंद्र बडनेराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान शाह, ANM सुनीता आडे, वर्षा देशभ्रतार, अंगणवाडी सेविका भारती मेश्राम, वनमाला शेलोकार आणि प्रमिला गोडाणे यांनी विशेष परिश्रम घेतलेत। या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले। भविष्यातही अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। कोणताही आजार होऊ नये त्याच्यासाठी जन्मताच आपण BCG देतो। BCG कशासाठी देतो? कोणत्या आजारासाठी? की आपल्याला क्षयरोग होऊ नये। क्षयरोग म्हणजे TB हा BCGचं संरक्षण करते, म्हणजे TB होत नाही। आणि 1.5 महिन्यांनी पेंटा देतो, पेंटाव्हायरल आणि IPV आणि PCV, पोलिओ, रोटाव्हायरस। हे आपण 5 लसी देतो। ऐकत आहे का? 5 लसी देतो। 5 लसी आपण बाळाच्या संरक्षणासाठी देतो। पेंटाव्हायरलमध्ये आपण 5 लस असते, त्याची गाठ येते, ताप येते आणि सुजन येते, कारण की त्याच्यामध्ये 5 लसी असतात। IPV म्हणजे पोलिओचे 2 थेंब तोंडातून देतो आणि इंजेक्टेबल देतो उजव्या हातात, ते आपण म्हणजे लसीद्वारे देतो। आणि PCV म्हणजे आपल्याला निमोनिया होऊ नये त्याच्यासाठी आपण PCV देतो। आणि रोटाव्हायरस हे पाजायचं ही असते, ड्रॉप असते, ते कशासाठी देतो? डायरिया होऊ नये त्याच्यासाठी। तर आपण लसीकरण दर महिन्याला केलंच पाहिजे आणि आपल्या बाळाला म्हणजे कोणताही आजार होऊ नये याच्यासाठी आपण लसीकरण केलं पाहिजे। आणि जन्मताच BCG दिलंच पाहिजे। कोणी देत नाही की नाही बघ त्याची गाठ वगैरे येते म्हणून, पण जन्मताच BCG, व्हिटॅमिन K, हेपॅटायटिस B आणि डोजेस हे आपले 9 महिन्यापासून तर 5 वर्षापर्यंतचे व्हिटॅमिनचे डोजेस 6-6 महिन्याच्या अंतराने देतो आपण। तर का देतो? की बाळाची इम्युनिटी टिकून राहो, कोणताही आजार त्यांना होऊ नये त्याच्यासाठी व्हिटॅमिनचे डोजेस आपण 5 वर्षापर्यंत देतो। तर कोणाचे जर चुकलेले असेल डोजेस आपण देऊ शकतो, कोणाला नाही आठवण राहत ना, तर कार्डवर लिहिलेलं आहे ते 6-6 महिन्याचे डोजेस लिहिलेले आहे, इथे वाचायचं। घरी गेल्याबरोबर कार्ड आपण वाचत नाही, तसेच ठेवून देतो, पण याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला। BCG पासून तर आपल्याला 16 वर्षापर्यंत 5 वर्ष, हे बघा 5 वर्ष, 10 वर्ष आणि 16 वर्ष तर आपण वॅक्सिनेशन केलंच पाहिजे। तर माता गरोदर असेपर्यंत तर लसीकरण म्हणजे माताने 2 डोस घ्यायचे असते टिटॅनसचे, त्याच्यानंतर बाळ झाल्याबरोबर BCG देतो। पहिलं तर लसीकरण आपलं स्तनपान असते, स्तनपान झाल्यानंतर BCG, व्हिटॅमिन K आणि हेपॅटायटिस आणि 0 पोलिओ एवढं सगळं दिलंच पाहिजे। नाही तर आजकाल कसे वरचं देतात ना, वरचं मध किंवा गुळाचं पाणी हे देऊ नये। बाळाची इम्युनिटी कमी असते, त्याच्यामुळे कोणताही आजार होऊ शकते आणि त्यांना डायरिया हा खूप मोठा आजार असते। लहान लेकराची इम्युनिटी कमी असते आणि ते मग डायरिया झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही, म्हणून आपण काहीच वर्ष द्यायचं नाही 6 महिन्यापर्यंत। बडनेरातील या विशेष लसीकरण मोहिमेमुळे अनेक माता आणि बालकांना आरोग्य सुरक्षा मिळाली। आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे।